नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे मस्तपैकी चटपटीत अशी टोमॅटोची चटणी। आणि त्यासाठी घेतले आहेत मी 5 खूप लाल भडंग असे पिकलेले टोमॅटो। तर तुम्ही गावठी टोमॅटो असतील तर गावठी पण वापरू शकता। आणि गावठी टोमॅटोची एकदम अप्रतिम होणार चटणी। आणि कधी आपल्याकडे भाजी वगैरे नसली तर त्यावेळेस आपण बनवू शकतो। तर त्यासाठी 5 टोमॅटो छान स्वच्छ धुवून उभ्या स्लाइस मध्ये कापून घेतलेले आहेत। आणि आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ते कापलेल्या साइडने शिजवायला ठेवणार आहे। तर हे बघा, या प्रकारे असे आपल्याला टोमॅटो कढईमध्ये टाकायचे आहेत आणि टोमॅटो शिजेपर्यंत वाट बघायची आहे। तर टोमॅटो शिजण्यासाठी आपण मीठ जर टाकलं तर टोमॅटो लगेच शिजतात। तर तुम्ही यामध्ये मीठ टाका। मी विसरले होते, नंतर घातलेलं आहे मी मीठ। तर आता घातले आहे यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या। आणि लसूण पाकळ्या घालणे गरजेचं आहे। लसणाने खूप भारी अप्रतिम चव लागते चटणीला। तर एका साइडने शिजलेला आहे टोमॅटो आणि आता आपण दुसऱ्या साइडने शिजवायला परतून घेऊया, ते शिजवायला ठेवूया। तर हे बघा, दुसऱ्या साइडने पण परतून घेतलेले आहेत। तर आता एका साइडने चांगले शिजलेले आहेत। तरी टोमॅटो शिजायला वेळच लागतो, म्हणून आपल्याला सारखं परतत राहायचंय। आणि मीडियम फ्लेमवर मीडियम फ्लेमवर आपल्याला ते शिजवायचे। तर ही चटणी जेव्हा आपल्याकडे भाजी वगैरे नसते तर तेव्हा आपण बनवू शकतो। आणि साध्या प्रकारे तर नेहमीच बनवतो, तर या प्रकारे तुम्ही बनवून बघा, खूप अप्रतिम लागते ही चटणी। आणि एक जर भाकरी खात असेल तर तुम्ही 1.5-2 भाकरी तर नक्कीच खाणार। तर त्यामध्ये घातलंय मी थोडासा मीठ आणि थोडीशी घालणार आहे हळद। तर हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाही तर टोमॅटोचा कलर छानच असतो, मस्त लाल भडक असा। तर टोमॅटो आपले बऱ्यापैकी शिजलेले आहेत। तर आपल्याकडे जो स्मॅशर असतो ना, पावभाजीचा स्मॅशर किंवा कशाने पण तुम्ही चमच्याने पण स्मॅश करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला ते पूर्ण टोमॅटो आणि लसूण स्मॅश करून घ्यायचं आहे, पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, छानपैकी असं बारीक करून घेतलेलं आहे मी। आणि त्यासाठी आपल्याला आता एक कांदा कच्चा टाकायचा आहे। तर कच्चा कांदा बारीक कापून घ्यायचा आपल्याला, एक छोटा कांदा। हे बघा, या प्रकारे असं बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आणि तो टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला घालायचा आहे आणि नीट मिक्स करून घ्यायचा आहे। आणि थोडीशी मी कोथिंबीर घातली आहे आणि जी कमी तिखट असते मिरची तर ती पण घालायची। तर ही बघा, मी 2 कमी तिखट असलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि कोथिंबीर आणि कांदा, बस, जास्त काही लागणार नाही। आणि मीठ आपण आधीच घातलं होतं, तर ते ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता। तर मी थोडंसं मीठ पण घालणार आहे त्यामध्ये आणि कोथिंबीरने छान गार्निश करणार आहे। तर ही आपल्याकडे जेव्हा आपल्याकडे भाजी वगैरे नसते तेव्हा खूप मस्त अशी चटपटीत अप्रतिम अशी चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही कधी पण बनवू शकता आणि एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे आणि खूप मस्त अशी, म्हणजे तोंडाला चव आणणारी आहे मेन म्हणजे। तर आमच्या घरी कसं कधी व्हेज वगैरे सिंपल असलं जेवण तर मी नेहमीच बनवून ठेवते। तर तुम्हाला जर चटणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।